नमस्कार मैत्रिणींनो, रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज बनवूया सोयाबीन खिमा। सोयाबीन, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरे पावडर, हळद, पावभाजी मसाला, आमचूर पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर, कोथिंबीर, तेल, बटर, पाणी। चला तर मग सर्वप्रथम आपण सोयाबीनमध्ये पाणी टाकून मस्त स्वच्छ धुवून घेऊया। थोडे आपण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकूया। पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर थोडं पाणी जरा कोमट करून घ्यायचे। त्यामध्ये आपण आता धुतलेले सोयाबीन टाकूया। असंही मुलांना सोयाबीन असं आवडत नाही, तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर छानपैकी सोयाबीन मिक्स करायचे। ते झाले ते तयार आपले सोयाबीन, बघू शकता तुम्ही ते मस्त फुगले ते सोयाबीन। आपण ते एका चाळणीमध्ये आता काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन किती छान शिजले ते। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। मिक्सरच्या भांड्यामधून त्याचे क्रम्स करून घेऊया। सोयाबीनचे रेडी आहेत क्रम्स। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। चमचे म्हणजे आपला भाजीचा चमचा, आणि थोडंसं बटरही आपण त्यात ॲड करणार आहोत टेस्टसाठी। तेल तापले, त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूया आणि कढीपत्ताही टाकूया। मी मगाशी सांगायला विसरले होते, तेजपत्ता आणि कढीपत्ता छान तडतडला आहे कढीपत्ता। आता आपण हिरवी मिरची टाकूया। त्यामध्ये हिरवी मिरची मस्त परतून घेऊया आपण। आता मस्त बारीक केलेला कांदा आपण त्यात टाकणार आहे। मस्त कांदा आता आपण छान परतून घ्यायचा आहे। जास्त काळा पण नाही करायचा आहे। मस्त टोमॅटो टाकूया आपण आता त्यामध्ये। टोमॅटोही छान परतून घ्यायचं आहे, पाणी सुटस तोपर्यंत आणि तेल सुटस तोपर्यंत। आता आपण जिरे पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये। आपण सर्व मसाले एकत्र आता आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये। मस्त हलवून घेऊया आपण भाजी। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण शिजून घ्यायला। पाणी टाकून थोडंसं तेल सुटस तोपर्यंत आपण शिजून घेऊया। तुम्ही बघू शकता आता मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। त्यामध्ये आपण आता सोयाबीन क्रम्स ॲड करणार आहोत। छान मस्त आता ते आपण परतून घेऊया। त्यामध्ये आपण मीठ ॲड करूया आता, आणि थोडंसं बटर ॲड करूया। सोयाबीन खायला पौष्टिक असतं। आता छान त्याला एक वाफ येऊन देऊया। मस्त वाफ आलेली तुम्ही बघू शकता। छान आता आपण
परतून घेऊ. रेडी आहे आपला सोयाबीन खिमा. त्याबरोबर तुम्ही पाव खाऊ शकता. आम्ही मस्त आता तव्यावरती बटर गरम केले, त्यामध्ये लाल तिखट, कोथिंबीर आणि मस्त ब्रेड गरम करून घेते. आता तुम्ही ब्रेड घेऊ शकता, पाव घेऊ शकता, तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. मस्त असे ब्रेड कडक केले ते. तुम्ही बघू शकता मी मस्त चीज आणि कोथिंबीर टाकून सजवलं आहे. मुलांना तेवढंच छान वाटतं खायला चीज असले की. चला तर मग आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.